सॉरी, मी हरीश दादांकडून माईक घेतला, कारण आता जी गायिका आपल्या समोर येणार आहे मला तिचं एक वेगळं आणि खास असं इंट्रोडक्शन करायचं आहे. ही व्यक्ती आपल्या समोर एक गायिका म्हणून येत असली तरी आपला तिच्याशी एक स्पेशल कनेक्ट आहे. माझ्या फार जवळची व्यक्ती आहे ती. अहो, माझ्याच काय, इथे बसलेल्या प्रत्येकाची खूप जवळची आहे ती. काय बोलू त्या व्यक्तीबद्दल. तिच्या फक्त असण्याने घरात चैतन्य पसरतं. तिच्या तडक फडक अशा स्वभावामुळेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती. ती हजर जबाबी आहे, मायाळू आहे, प्रेमळ आहे, जीवाला जीव देणारी आहे आणि जीवाला जीव लावणारी सुद्धा. आपल्या मनात आहे, आपल्या आठवणीत आहे आणि थेट बसलेल्या प्रत्येकाने तिच्यावर जीव ओतून प्रेम केलाय. काही कारणाने काही दिवसांपूर्वी आपण तिच्याशी डिस्कनेक्ट झालो. ऑफकोर्स, नियतीचा कॉल. आणि नियतीसमोर आपण काय करणार, नाही का? पण देवाने आणि त्या नियतीने तिला आणि आपल्याला पुन्हा एक चान्स दिलाय रियुनाइट व्हायचा. तिला भेटण्याची, आपल्यामध्ये येऊन मिळून मिसळून वागण्याची आणि आपलं आयुष्य पूर्ववत करण्याची. सो लेडीज अँड जेंटलमन, तुमच्या समोर गाणं सादर करायला येते माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, तनुजा. हाच तो क्षण, हीच ती वेळ. ऑल द बेस्ट जानू.
आपले जानू 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 आपल्याला सोडून गेली आहे. हे बघा, जोपर्यंत माझी मुलगी सापडत नाही तुम्हाला तिला शोधावंच लागेल. बातमी कळाली, खूप वाईट वाटलं. आणि हा हार आणलाय तुमच्या स्वर्गवासी मुलीसाठी. नाही म्हणजे तुमच्या स्वर्गवासी मुलीचा फोटो कुठं ठेवलाय? हा हार घालतो ना. जानूच्या फोटोला असा हार कोणी घातला? आई आई प्लीज फोटोला हात लावू नका. आई जानू परत येणार नाही. आई जानू देवा घरी गेली आहे, हे तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागेल. ती परत येणार नाहीये. आई आपल्याला तिचे दिवस करावे लागतील. जानू आपल्यात नाही आता. जानूचं जाणं तुम्हाला मान्य करावंच लागेल. जानू देवा घरी गेली. आई जयंतने स्वतः पाहिलंय, ती समुद्रात पडलीये. पोलिसांनी सांगितलंय की ती आता येऊ शकत नाही. आम्ही तिला शोधू शकत नाही. लक्ष्मी, मी खरं सांगतोय, आता आपली जानू या जगात नाही. ऐक जरा, ऐक ऐक. हे बघ, तू कान बंद केलेस म्हणून सत्य लपणार नाहीये लक्ष्मी. आणि सत्य हेच आहे की आपली जानू आता या जगात नाहीये. आपली जानू देवाघरी गेली आहे.